तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 1999 मध्ये आलेली हॉरर फॅन्टसी मूवी स्लीपी हॅलो मूवीचं एक्सप्लेनेशन. तर चला जास्त उशीर न करता मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला न्यूयॉर्क सिटी दाखवली जाते. न्यूयॉर्क सिटीमध्ये काही टाइमपासून खूप खून होत आहेत आणि त्या खुनांची पडताळणी करण्यासाठी एका डिटेक्टिव्हला पाठवलं गेलं आहे. आणि त्या डिटेक्टिव्हचं नाव जॉर्ज आहे. जॉर्जला समुद्रकिनारी एक डेड बॉडी सापडलेली असते. त्याच्यामुळे तो कोर्टमध्ये जातो आणि कोर्टमध्ये जो जज आहे त्याच्याशी भांडत असतो, कारण जज म्हणत असतो की तू त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करायचं नाही. आणि जॉर्जचं म्हणणं असतं की आपण त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो खरा खुनी आहे त्याचा पत्ता लागेल. पण त्या काळामध्ये पोस्टमॉर्टम करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा होता आणि तो गुन्हा त्या जजला करायचा नव्हता. त्याच्यामुळे जज खूप रागवून जातो आणि तो जॉर्जला शिक्षा म्हणून एका जुन्या गावामध्ये पाठवून देतो, जिथे खूप टाइमपासून काही खून होत आहे. आणि त्या खुनांमागे कोण आहे आणि त्या खुनांचं रहस्य काय आहे ते पता करण्यासाठी आता जॉर्ज त्या गावामध्ये गेलेला आहे. त्या गावामध्ये आल्यानंतर जॉर्जला कळतं की ह्या गावामध्ये 3 मर्डर झालेले आहेत. एका मुलाचा, एका बापाचा आणि एका विधवा बाईचा. आणि त्या विधवा बाईचं नाव एमिली होतं. आणि आता जॉर्जला काही करून ते जे हत्यारा आहे त्या हत्याराला शोधायचं आहे की या खुनांमागे नक्की कोण आहे आणि त्या खुनांचं नक्की कारण काय आहे. त्याच्यानंतर जॉर्ज त्या गावातले जे महत्वाचे लोक आहेत त्यांच्या घरी जातो. त्याच्यानंतर तो तिथे गेल्यानंतर तिथली जी मेन वेंटॅगो फॅमिली आहे तो त्यांना भेटतो. त्या फॅमिलीमध्ये 3 लोक होते, आई, वडील आणि त्यांची मुलगी. आणि त्यांच्यासोबत आणखी त्या गावांमधले 4 लोक होते. ते त्या गावामधले सर्वात महत्वाची लोक होती. आणि तो त्यांना प्रश्न विचारायला लागतो की तुम्हाला कोणावरती शक आहे, ह्या गावामध्ये असा कोण आहे की जो यांचा खून करू शकतो. त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्हाला फक्त वाटत नाही, तर आम्हाला माहित पण आहे की या खुनांमागे नक्की कोण आहे. जॉर्ज त्यांना विचारतो की मला सांगा की या खुनांमागे नक्की कोण आहे. तर ते त्याला सांगतात की एक घोड्यावरती माणूस येतो ज्याचं मुंडकं नाही. ते ऐकल्यानंतर जॉर्जला पहिल्यांदा वाटतं की हे काय मस्करी करत आहेत का. त्याच्यानंतर ते 4 जण जॉर्जला एक कहाणी सांगतात. त्या कहाणीमध्ये खूप वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये एक युद्ध झालं होतं आणि तिथूनच काही लोक इथं पळून आलेली होती. आणि त्या आलेल्या लोकांमध्ये एक खतरनाक योद्धा होता. तो योद्धा एवढा भयानक होता की त्याचे दात एकदम तलवारीसारखे धारदार होते आणि तो लोकांना खूप भयानक पद्धतीने मारत असतो. आणि त्याची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तो त्यांना मारल्यानंतर त्यांची मुंडके कापून टाकत असतो. पण काही टाइमानंतर त्याला मारून टाकण्यात आलं आणि आज 20 वर्षांनंतर ते राक्षस परत आलेला आहे. ते एक असा राक्षस आहे ज्याला मान नाही. तो घोड्यावरती बसून येतो आणि त्याचा जो शिकार आहे त्याचं पण मुंडकं कापून त्याच्या सोबत घेऊन जातो. जॉर्जला यांच्या बोलण्यावरती बिलकुल विश्वास नव्हता, पण मनातली मनात कुठेतरी तो पण थोडा थोडा घाबरत चाललेला होता. त्याच्या पण डोक्यामध्ये प्रश्न होता की हे जे सांगत आहे हे खरं आहे की फक्त एक काल्पनिक कथा. त्याच्यानंतर त्यांच्यातला एक माणूस पुढे येतो आणि जॉर्जच्या हातामध्ये तो घाबरू नये आणि त्याच्या मागे काही पीडा येऊ नये त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये एक बायबल देतो. त्याच्यानंतर जॉर्ज त्या बायबलचं पहिलं पान उघडून बघतो आणि त्या बायबलच्या पहिल्या पानावरतीच गावातली जी लोक आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती लिहिलेली असते. आणि या ठिकाणी जॉर्ज यांना काही प्रश्न विचारतच होता की दुसऱ्या जागेवरती तो सिरकटा जो राक्षस आहे तो बाहेर येतो आणि आणखी एक जणाचा गळा कापून तिथून निघून जातो. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की तो जो माणूस आता मेला आहे त्याला एक मुलगा पण होता आणि तो मुलगा या जगामध्ये आता एकटा राहिला होता. आणि त्याला बघून जॉर्जला पण मनामध्ये वाईट वाटतं. त्याच्यामुळे तो काय करतो की त्याच्या केसमध्ये त्या लहान मुलाला सुद्धा सामील करतो आणि आता इथून पुढे हे दोघं केस सॉल्व्ह करणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या गावातले ते 4 महत्वाची लोक दाखवले जातात आणि त्याच्यातला एक माणूस मॅजिस्ट्रेट सुद्धा असतो. तो जॉर्जच्या जवळ येतो आणि जॉर्जला म्हणतो की या गावामध्ये 4 नाही तर 5 खून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक रहस्य कळतं की मूवीच्या स्टार्टिंगला जी आपल्याला एमिली सांगितली होती त्या एमिलीच्या पोटामध्ये एक लहान बाळ पण होतं, ज्याच्यामुळे 4 नाही तर 5 लोक मेली गेली होती. आणि या गावामध्ये हळूहळू एक एक गोष्टी उघडत चालल्या होत्या आणि ह्या गोष्टींना बघून जॉर्ज सुद्धा आता टेन्शन मध्ये आला होता. तो सुद्धा विचारांमध्ये पडला होता की या गावामध्ये असं काय रहस्य आहे आणि या गावामध्ये नक्की काय चाललेलं आहे आणि या गावामध्ये खून नक्की कोण करत आहे. या गोष्टींचा विचार करून करून जॉर्जचं डोकं सुद्धा आता खराब होत चाललं होतं. त्याच्यानंतर जॉर्ज घरामध्ये रात्रीचे कॅन्डल घेऊन चाललेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला तिथं कॅथरीन दाखवली जाते आणि नंतर आपल्याला सांगितलं जातं की तो कॅथरीनच्याच घरी राहत आहे. कॅथरीनची जी आई आहे मॅरीने सांगितलं होतं की तू आमच्या घरी राहा. त्याच्यामुळे जॉर्ज यांच्या घरी थांबलेला आहे. त्याच्यानंतर ते दोघं काही वेळ गप्पा मारत बसतात. कॅथरीन सांगते की मॅरी माझी खरं आई नाहीये. त्याच्यानंतर ती जॉर्जला सांगते की काही टाइमापूर्वी माझी खरी जी आई आहे ती आजारी होती आणि माझ्या आईची जी काळजी घेत होती मॅरी ती एक नर्स होती. माझ्या आईच्या वारल्यानंतर मॅरीने माझ्या वडिलांसोबत लग्न केलं आणि त्याच्यामुळे ती आता माझी आई झाली आहे. त्याच्यानंतर कॅथरीन त्याला आणखी काही गोष्टी सांगते की जी लोक मेली त्याच्यामध्ये काही आमचे रिलेटिव्ह पण होते आणि त्या लोकांमध्ये जे आमच्या जवळची लोक मेली त्याच्यामध्ये या गावामध्ये जेवढे पण श्रीमंत लोक होते ते सुद्धा होते.
आणि त्यांना त्यांच्या मुलासोबत मारून टाकलं गेलं. आणि आम्ही जेव्हा ह्या गावामध्ये राहण्यासाठी आलो होतो तर त्यांनीच आम्हाला या गावामध्ये आसरा दिला होता. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी खूप कष्ट केलं, मेहनत केली आणि शेवटी आम्ही हे घर बांधलं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की कॅथरीन ही खूप धार्मिक आहे. त्यानंतर कॅथरीन त्याला एक पुस्तक देते जे कॅथरीनच्या आईने तिला दिलं होतं आणि ते पुस्तक जादूटोना आणि ब्लॅक मॅजिक याबद्दलचं होतं. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला त्या गावातली जे 4 महत्त्वाचे लोक आहेत ती दाखवली जाते. ते कोणत्या तरी गोष्टीवरून एकमेकांशी भांडत होते. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की त्या 4 जणांमधला जो महत्त्वाचा मॅजिस्ट्रेट आहे तो ते गाव सोडून चाललेला आहे आणि तो तिथून चाललेला असताना त्याच्यापाशी जॉर्ज येतो आणि जॉर्ज त्याला विचारतो की तुम्ही इथून का चाललेले आहेत आणि तो त्याला कारण विचारायला लागतो. त्याच्यानंतर तो मॅजिस्ट्रेट त्याला सांगतो की माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे. त्याच्यानंतर तो सांगतो की ती जी विधवा बाई मेली होती ती माझ्यापाशी पण आली होती आणि नंतर तो त्याला सांगतो की ती बाई माझ्यापाशी आली होती आणि ती मला म्हणली होती की मी प्रेग्नेंट आहे आणि मला माझ्या मुलासाठी हक्क पाहिजे. त्याच्यानंतर जॉर्ज त्याला विचारतो की त्या मुलाचा बाप कोण होता. त्या मुलाच्या बापाचं नाव सांगणारच होता की तेवढ्या तिथं तो राक्षस येतो आणि तो राक्षस येतो आणि अचानक त्या मॅजिस्ट्रेटचं मुंडकच कापून टाकतो. आणि हे सगळं बघून आता जॉर्ज पण पूर्णपणे घाबरून गेलाय. जॉर्जला वाटत होतं की ही लोकांनी बनवलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हता. पण आता जॉर्जने त्याच्या डोळ्याने तो राक्षस पाहिलेला आहे. त्याच्यानंतर जॉर्ज खूप घाबरलेला असतो आणि तो त्याच्या रूम मध्येच विचार करत असतो आणि तो विचार करता करताच ठरवतो की आता मी तिथं जाणार जिथं त्या राक्षसाला मारून दफनवलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर जॉर्ज लवकरात लवकर त्या कबरेच्या दिशेने निघायला लागतो आणि तो जाताना पूर्णपणे हा विचार करत असतो की नक्कीच हे जेवढे पण लोक मेलेले आहेत त्यांचा आणि त्या राक्षसाचा नक्कीच काही ना काहीतरी संबंध आहे. त्याच्यानंतर जॉर्ज त्या लहान मुलाला त्याच्या सोबत घेऊन त्या कबरेच्या दिशेने निघायला लागतो. त्याच्यानंतर ते दोघं जंगलामधून चाललेले असतात आणि जंगलामधून जात असताना अचानक त्यांना एक गुफा दिसते आणि त्या गुफेच्या आतमध्ये खूप भयानक अशी डायन राहत असते आणि त्या गुफेला बघून जॉर्जच्या मनामध्ये आधीच जी भीती होती ती भीती अजून वाढते. पण तो त्या भीतीला कसं बसं कंट्रोल करतो आणि आतमध्ये हळूहळू जायला लागतो. आणि त्याच्यानंतर जॉर्ज ती जी डायन आहे त्या डायनला काही प्रश्न विचारायला लागतो की मला हे सांग की त्या राक्षसाला मारून टाकल्यानंतर कुठं दफनवलं गेलं होतं, मला त्या जागेचा पत्ता सांग. त्याच्यानंतर ती जी डायन होती ती त्यांची मदत करण्यासाठी हा करते. त्याच्यानंतर ती डायन नरकात जाते. नरकामध्ये जाऊन त्या राक्षसाबद्दल काही माहिती घेऊन येते आणि ती माहिती जॉर्जला देते. त्याच्यानंतर ती डायन जॉर्जला सांगते की पूर्वेच्या दिशेने जात जा आणि गेल्यानंतर तू एका अशा ठिकाणी पोहोचील जिथे एक असं भयानक झाड आहे जे पूर्णपणे सुकलेलं आहे आणि त्याच झाडाच्या खाली त्या राक्षसाला दफनवलं गेलं होतं. त्याच्यानंतर ते दोघं कसं बस त्या डायनच्या घरून निघतात आणि रस्त्याने जात असताना अचानक त्यांना रस्त्यामध्ये कॅथरीना पण सापडते. त्याच्यानंतर कॅथरीना त्यांना सांगते की मला पण तुमची मदत करायची आहे आणि ते त्याच्यानंतर ते 3 जण तिथून निघतात आणि त्या झाडाच्या जवळ कसे बसे पोहोचतात आणि ते पोहोचल्यानंतर ते झाड एवढं भयानक असतं की त्या 3घांच्या मनामध्ये एकदम दहशत निर्माण होते. त्या झाडाला बघून ह्या 3घांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की नक्की हा नरकाचा दरवाजा तर नाही. त्याच्यानंतर जॉर्ज फावडा उचलतो आणि जमीन खंदायला लागतो आणि जमीन खंदत असताना तो थांबतो आणि खाली बघतो तर त्याला हाडकांचा सापळा दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की ते जे हाडकं आहेत त्याच्यामध्ये मान गायब आहे. म्हणजे हे त्याच राक्षसाचं कबर आहे जे राक्षस गावामध्ये सर्वांचा कत्ल करत फिरत आहे. त्याच्यानंतर जॉर्ज विचारामध्ये पडतो की ह्या राक्षसाला मारून टाकल्यानंतर ह्याचं मुंडकं पण दफनवलं गेलं होतं तर ह्याचं मुंडकं गेलं कुठं आणि ते जे राक्षस गावामध्ये येते त्याचं पण मुंडकं गायब आहे. तर नक्की याच्या मागे रहस्य काय आहे. त्याच्यानंतर जॉर्जला कळतं की जोपर्यंत या राक्षसाला त्याचं मुंडकं वापस भेटत नाही तोपर्यंत तो गावामधले जेवढे पण लोक आहेत त्यांचा जीव घेत राहणार. ते झाड एका नरकाच्या दरवाजासारखं आहे जिथून ते राक्षस बाहेर येतं, लोकांचा जीव घेतं आणि वापस नरकामध्ये निघून जातं. पण सर्वात मोठं रहस्य अजून सुद्धा हेच होतं की तो लोकांचा जीव का घेत आहे आणि याच्या मागे काय कारण आहे याचंच कारण जॉर्जला शोधायचं आहे. आणि जॉर्ज हा विचार करतच होता की तेवढ्यात अचानक ते राक्षस त्या झाडाला फाडून त्याच्यामधून बाहेर निघतं आणि गावामध्ये शिकारासाठी परत जातं. त्याच्यानंतर जॉर्ज पण त्या राक्षसाचा पाठलाग करायला लागतो. पण जॉर्जला गावामध्ये पोहोचायला जरा उशीर होतो आणि तो बघतो तर त्या गावामधली पूर्ण एक फॅमिली मारून टाकली गेली आहे. त्याच्यानंतर जॉर्ज आणि त्या गावामधला आणखी एक माणूस त्या राक्षसासोबत लढायला लागतो. पण ते राक्षस त्या दुसऱ्या माणसाला मारून टाकतं आणि जॉर्ज पण तिथं बेहोश होतो. त्याच्यानंतर जॉर्ज जो बेहोश झाला होता तो उठतो आणि त्याच्यानंतर जॉर्जला आता सगळ्या गोष्टी एकदम स्पष्टपणे कळालेल्या होत्या. ज्याच्यापाशी त्या राक्षसाचं मुंडकं आहे तोच ह्या गावामधल्या लोकांचा जीव घेत आहे. त्या राक्षसाला त्याचं मुंडकं पाहिजे. पण जॉर्ज पुढे सर्वात मोठा प्रश्न होता की तो का जीव घेत आहे लोकांचा. त्याच्यानंतर जॉर्ज ती एक बायबल बघतो आणि ही तीच बायबल आहे त्या 4 जणांपैकी एक जणांनी ह्याला दिली होती. त्याच्यानंतर जॉर्ज त्या पुस्तकाचा पहिलं पान उलटतो आणि त्या पान उलटल्यानंतर तो बघतो की त्या गावामधली जेवढी पण लोक आहे त्यांची तिथं माहिती लिहिलेली आहे आणि त्या लोकांमध्येच त्या गावातला जो सर्वात श्रीमंत माणूस पहिल्यांदा होता त्याचं सुद्धा नाव असतं, ज्या माणसाला त्याच्या मुलासोबत मारून टाकलं गेलं होतं.
त्याच्यानंतर जॉर्जला एक गोष्ट लक्षामध्ये येते की जेवढे पण लोक आतापर्यंत मेलेले आहे ते सर्वजण ह्या गावामधले जे श्रीमंत माणसं आहेत त्यांचे रिलेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर त्याला कळतं की हे जेवढे पण लोक मरत आहेत ह्याच्या मागं नक्कीच पैसा आहे. त्याच्यानंतर जॉर्ज त्या 3 महत्वाच्या माणसांमधला एक जो लॉयर आहे त्याच्यापाशी जातो आणि त्याला विचारतो की ह्या गावामधला जो पहिल्यांदा श्रीमंत माणूस होता त्याच्या वसियतमध्ये काय लिहिलं होतं. तो त्याला सांगतो की त्या श्रीमंत माणसाने ह्या गावामधली जी विधवा बाई होती तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि त्या विधवाच्या पोटामध्ये जे बाळ होतं ते बाळ सुद्धा त्याचंच होतं आणि या पूर्ण गावामधली जेवढी पण जमीन आहे ती जमीन सर्व त्या मुलाच्या नावावरती केली होती. आणि आता हळूहळू एक एक करून सर्व ज्या गोष्टी आहेत त्या उघडत चालल्या होत्या आणि जॉर्जला पण कळतं की हे जेवढे पण खून होत आहे हे सर्वजण त्या श्रीमंत माणसाशी कनेक्टेड आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला कळतं की हे जेवढे पण लोक आहेत त्या श्रीमंत माणसाचे रिलेटिव्ह आहेत. आणि आतापर्यंत जेवढे पण लोक मेले होते त्या लोकांना ही गोष्ट माहित होती की ती सर्व जमीन आणि तो पैसा त्या लहान मुलाच्या नावावरती केलं होतं आणि दुसरं म्हणजे त्या बाईसोबत ह्यांनी लग्न केलं होतं. म्हणजे आतापर्यंत हीच लोक मेलेले आहेत ज्यांना ह्या गोष्टी माहित होत्या. आणि आता त्याला हे पण कळतं की एवढे लोक मेल्यानंतर आता ह्या पूर्ण प्रॉपर्टीचा जो मालक आहे तो आणखी कोणी नाही तर कॅथरीनचा बाप आहे. त्याच्यानंतर जॉर्ज त्याच्या रूम मध्ये जातो आणि रूम मध्ये तो घुसलेलाच असतो की तेवढ्यात त्याला आतमध्ये कॅथरीन दिसते आणि कॅथरीन त्याला बघून रूम मधून बाहेर निघून जाते. आणि त्याच्यानंतर रात्र झाल्यानंतर तो त्याचं बेड जरा हटवतो आणि बेड हटवल्यानंतर तो त्याच्या बेडच्या खाली बघतो तर त्याला इव्हिल आय म्हणजे राक्षसाचा डोळा दिसतो. त्याच्यानंतर त्याला वाटायला लागतं की ह्या सर्वांमध्ये कॅथरीना पण मिक्स आहे. त्याच्यानंतर रात्र झाल्यानंतर जी कॅथरीनाची दुसरी आहे ती बाहेर चाललेली असते आणि त्याचाच पाठला जॉर्ज पण करायला लागतो. त्याच्यानंतर जॉर्ज लपून बघतो की कॅथरीनच्या एका दुसऱ्या माणसासोबत आहे आणि ती अचानक स्वतःचा हात कापायला लागते आणि ते बघून जॉर्जला पण कळत नाही की ही स्वतःचा हात का कापत आहे. पण कॅथरीनची आई जॉर्जला बघते आणि ती त्याच्यापाशी येते आणि त्याला म्हणते की ही गोष्ट बाहेर बिलकुल येऊ देऊ नकोस. त्याच्यानंतर आपल्याला कॅथरीना दाखवले जाते. कॅथरीनाला आतापर्यंत जॉर्जने जेवढी पण इन्व्हेस्टिगेशन केली होती ती सर्व काही सापडली होती आणि तिला ते डॉक्युमेंट्स पण भेटतात की ज्याच्यामध्ये कळत होतं की ह्या सर्वांच्या मागे तिचे वडीलच आहे. पण तिला ह्या गोष्टींवरती बिलकुल विश्वास नव्हता. त्याच्यानंतर ती जेवढे पण ते पुरावे होते ते सर्व जाळून टाकते आणि आपल्याला इथं हे कळतं की कॅथरीनाला हळूहळू जॉर्ज आवडायला लागलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण कळतं की जॉर्जला पण ती आवडते पण ती आता पूर्णपणे ह्यांच्यामध्ये जे पण नातं होतं ते तोडून तिथून निघून जाते. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा दिवस दाखवला जातो. त्याच्यानंतर आपल्याला ते तिघं बोलताना दाखवले जातात. जॉर्ज पाशी सर्व काही पुरावे होते पण जॉर्ज तिथं काहीच बोलत नाही. त्याच्यानंतर तो त्यांना सांगायला लागतो की गावामध्ये जो पण हे लीगल डॉक्युमेंट्स बनवत होता अचानक त्याने स्वतःचा जीव घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो हे पण सांगतो की आपल्या गावामधले जे प्रिस्ट आहेत त्यांनी एक मीटिंग ठेवलेली आहे आणि आपल्या सर्वांना तिथं जायचं आहे. आणि तो त्यांना हे पण सांगतो की तो जो प्रिस्ट आहे तो तिथं मला खुनी दाखवणार आहे म्हणजे हे सर्व खून मीच केले आहे असा तो दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रात्रीची वेळ दाखवली जाते. सर्व लोक त्या चर्चच्या दिशेने चाललेले असतात. त्याच्यानंतर आपल्याला मॅरी आणि तिचा नवरा दोघ जण दाखवले जातात आणि ते दोघं एकमेकांशी बोलतच होते की तेवढ्यात अचानक मागून तो राक्षस येतो आणि मॅरीला पकडतो आणि तो कॅथरीनच्या वडिलांना मारणारच होता की ते कसं बस चर्चच्या आतमध्ये जातात. त्या राक्षसाला त्या चर्चच्या आतमध्ये घुसता येत नसतं पण आतमध्ये जेवढे पण लोक आहेत ते पूर्णपणे आता घाबरून गेलेले होते. आणि त्या चर्चच्या आतमध्ये तो डॉक्टर पण असतो त्या 4 महत्वाच्या लोकांमधला एक माणूस आणि त्याला कॅथरीनच्या वडिलांना काहीतरी सांगायचं असतं आणि तो त्यांना काही सांगणारच होता की तेवढ्या जे चर्चचे फादर आहे ते अचानक मागून येतात आणि त्याला मारून टाकतात. आणि हे बघून कॅथरीनाच्या वडिलांना खूप राग येतो. त्याच्यामुळे ते गन काढतात आणि फादरला गोळी मारतात आणि ते फादरला गोळी मारल्यानंतर अचानक राक्षस त्यांना पण मारून टाकतं. पण आता त्या गावामधले जे 4 महत्वाचे लोक होते त्यांच्यापैकी एक सुद्धा जिवंत नव्हता. ते 4च्या 4 त्या राक्षसाच्या हाती मरले होते. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की ते 4 लोक आहे त्या श्रीमंत माणसाच्या आणि त्या विधवाबाईच्या लग्नाचे हे 4 साक्षी होते. ज्याच्यामध्ये एक प्रिस्ट होता, ज्याच्यामध्ये एक डॉक्टर होता, ज्याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट होता आणि एक हा माणूस होता जो सर्व लीगल डॉक्युमेंट्स बनवत होता. पण आता जॉर्ज पण पूर्णपणे कन्फ्युज झाला होता कारण जॉर्जला वाटत होतं की या सर्व गोष्टींमागे कॅथरीनाचे वडील आहेत पण कॅथरीनाच्या वडिलांना त्या राक्षसाने मारून टाकलेला आहे. त्याच्यानंतर वडिलांना डोळ्यासमोर मरताना बघून कॅथरीन अचानक बेहोश होते आणि कॅथरीन बेहोश झाल्यानंतर जॉर्जचं लक्ष तिच्या हाताकडे जातं आणि तिच्या हातामध्ये त्याला पिंक कलरची चॉक दिसते आणि ही ती चॉक आहे ज्या चॉकने त्याच्या बेड खाली ते राक्षसाचा डोळा बनवला होता म्हणजे इव्हिल आय. त्याच्यानंतर जॉर्जला कळतं की त्या राक्षसाला कॅथरीनाचे वडील नाही तर कॅथरीनच कंट्रोल करत होती म्हणजे त्याची आई आणि त्याचे वडील मेल्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी आता कॅथरीनची होणार होती. पण मनामध्ये कुठेतरी अजून सुद्धा जॉर्जला वाटत होतं की या गोष्टींमागे कॅथरीन नाही कारण कॅथरीनवर त्याचं खूप प्रेम होतं. त्याच्यानंतर जॉर्ज ठरवतो की ही गोष्ट मी आता कोणालाच सांगणार नाही आणि हे गाव सुद्धा मी इथून सोडून निघून जाणार आणि कॅथरीनचं जे आयुष्य आहे तिला तिचं सुखाने जगून देणार. त्याच्यानंतर जॉर्ज तिथून चालल्यानंतर कॅथरीनाच्या आईची जी डेड बॉडी आहे त्याला दिसते आणि तो तिथून गाव सोडून चाललेला असतो. त्याच्यानंतर तो त्याच्या खिशामधून ती ब्लॅक मॅजिकचे पुस्तक काढतो म्हणजे कॅथरीनने त्याला जे स्टार्टिंगला दिलं होतं
आणि त्याच्यानंतर तो पुस्तक वाचायला लागतो आणि पुस्तक वाचत असताना त्याला ती इव्हिल आय दिसते आणि त्याच्यानंतर त्याला कळतं की ती इव्हिल आय राक्षसाचं निशाण नाही तर राक्षसांना लांब ठेवण्यासाठीचं निशाण आहे. म्हणजे ते निशाण त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी होतं. म्हणजेच कॅथरीनाने त्याचा जीव घेण्यासाठी नाही तर त्याचा जीव वाचवण्यासाठी ती इव्हिल आय त्याच्या बेडखाली बनवली होती. आणि कॅथरीनाने ती इव्हिल आय फक्त त्याच्या बेडखाली नाही तर त्या चर्चमध्ये सुद्धा बनवली होती, ज्याच्यामुळे ते राक्षसाला आतमध्ये येता येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर जॉर्जला कळतं की या सर्वांमागे दुसरंच कोणीतरी आहे. त्याच्यामुळे तो काय करतो की जी मॅरीची डेड बॉडी होती त्या मॅरीच्या डेड बॉडीला बघण्यासाठी जातो. त्याच्यानंतर तो डेड बॉडी चेक करायला लागतो आणि डेड बॉडी चेक करत असताना त्याला कळतं की ही मॅरीची डेड बॉडी नाही, ही नक्कीच दुसरं कोणतरी आहे. आणि त्याच्यानंतर त्याला कळतं की ह्या सर्वांमागे आणखी कोणी नाही तर मॅरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॅरी दाखवली जाते. त्याच्यानंतर ती कॅथरीनापाशी जाते आणि कॅथरीनाला उचलून एका गावामधल्या जुन्या विंडमिल पाशी घेऊन जाते. आता कॅथरीन सुद्धा कन्फ्युज झाली होती, कारण तिला वाटत होतं की मॅरी तर मेलेली आहे, पण मॅरी ते तिच्या समोर उभी आहे. त्याच्यानंतर मॅरी सांगते की ती डेड बॉडी माझी नव्हती, दुसरे कोणाची तरी होती. त्याच्यानंतर ती सांगते की ती डेड बॉडी माझी नाही तर आपल्या घरामध्ये जी नोकराणी होती त्या नोकराणीची डेड बॉडी होती. ती म्हणते की तिला मी मारलं आणि माझे जे कपडे आहे तिला घातलं आणि तिच्या हातावरती सेम कटचा निशाण लावला आणि तिला तिथं गावासमोर टाकून दिलं आणि सर्व मूर्खांना हे वाटलं की ती मीच आहे. त्याच्यानंतर मॅरी सर्व काही गोष्टी सांगायला लागते. ती म्हणते की ह्या गावामधली जी सर्वात श्रीमंत फॅमिली होती त्या फॅमिलीचा मी हिस्सा होते, म्हणजे आर्चर्स फॅमिलीचा, आणि आता तू ज्या घरामध्ये राहते त्या घरामध्ये मी लहानपणी राहत होते. त्याच्यानंतर मॅरी सांगते की माझे वडील त्या श्रीमंत माणसासाठी काम करत होते आणि त्या श्रीमंत माणसाने माझे वडील मेल्यानंतर माझ्या आईला आणि मला दोघांना घराबाहेर काढून टाकलं आणि ते घर तुम्हाला दिलं. आणि गावाने सुद्धा आमच्यापासून पाठ फिरवली, कारण माझी आई काळा जादू करत होती. त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी सुद्धा लक्ष सुद्धा दिलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला जंगलामध्ये जाऊन राहावं लागलं आणि काही टायमानंतर माझ्या आईचा सुद्धा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर मी आणि माझी बहीण जंगलामध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्हाला एक जर्मन सैनिक दिसला आणि तो जर्मन सैनिक खूप जखमी होता आणि अचानक काही माणसं आले आणि त्याचा गळा कापून त्याला मारून टाकलं आणि तो माझ्यासमोर मेल्यानंतर मला तर काळा जादू येत होता. त्याच्यानंतर मी माझ्या आत्म्याचा आणि त्या राक्षसाचा एक सौदा केला. त्याच्यामुळे ते राक्षस जे पण मी काही बोलल ते सर्व काय ऐकतं आणि त्याच्यानंतर त्याचं मुंडकं माझ्यापाशी ठेवलं, कारण त्याचं मुंडकं जोपर्यंत माझ्यापाशी राहील तेव्हापर्यंत तो माझा गुलामच आहे. आणि मला तुझ्या फॅमिलीशी पण बदला घ्यायचा होता, कारण ते घर माझं होतं, पण ते घर माझ्यापासून हिरकावून घेतलं गेलं आणि ते घर तुझ्या वडिलांना देण्यात आलं. त्याच्यानंतर मी मोठी झाल्यानंतर तुझ्या वडिलांसोबत काम करायला लागले आणि तुझी आई जेव्हा आजारी होती ती आई आजारी नव्हती, तिला मीच आजारी केलं होतं आणि तुझ्या आईचा जीव सुद्धा मीच घेतला होता. आणि त्याच्यानंतर मी तुझ्या वडिलांशी लग्न केलंय आणि तेव्हापासून हा माझा पूर्ण प्लॅन जो आहे तो असा सक्सेसफुल होत आहे. त्याच्यानंतर जेव्हा पण मी ह्या गावातल्या लोकांना मारून टाकेल त्याचा पूर्णपणे शक तुझ्या वडिलांवरती जाईल आणि ते मेल्यानंतर जेवढी पण प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावरती येईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की ती जंगलामध्ये जी डायन होती ती आणखी कोणी नाही तर मॅरीचीच लहान बहीण आहे. पण मॅरीने आता तिला सुद्धा मारून टाकलंय, कारण तिने जॉर्जची मदत केली होती. आता मॅरी समोर तिच्या समोर एकच रस्त्यातला काटा आहे, ती म्हणजे कॅथरीन. कॅथरीनला मारल्यानंतर जी एवढी पण प्रॉपर्टी आहे ती सर्व काही मॅरीची होऊन जाईल. त्याच्यानंतर ती त्या राक्षसाचं मुंडकं उचलते आणि त्या राक्षसाला बोलवायला लागते. पण ते राक्षस तिथं कॅथरीनला मारण्यासाठी येतच होतं की त्याच्या आधी जॉर्ज तिथं पोहोचतो. ते तिथून पळून जायचा प्रयत्न तर खूप करतात, पण ते जर्मन सैनिकाचं जे राक्षस होतं ते राक्षस तिथं येतं आणि ते राक्षस त्यांना पकडतं. आणि ते राक्षस कॅथरीनाला मारणारच होता की तेवढ्यात जॉर्ज त्या मॅरीकडून ते राक्षसाचं मुंडकं हिसकावून घेतो आणि त्या राक्षसाच्या हाताकडे फेकतो. ते राक्षस ते मुंडकं घेतं आणि त्याच्या डोक्यामध्ये परत लावतं आणि आता ते राक्षस त्या गुलामीमधून आजाद झालेला आहे. आणि ते राक्षस तिथून जात असताना मॅरीला उचलतं आणि त्याच्यासोबत घेऊन जातं, कारण मॅरीने जेव्हा तो मेला होता त्याच्यासोबत त्याच्या आत्म्याचा सौदा केला होता, त्याच्यामुळे तो मॅरीला सुद्धा त्याच्यासोबत नरकामध्ये घेऊन जातो. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की जॉर्ज कॅथरीनाला पण त्याच्यासोबत घेऊन आता त्याच्या शहरामध्ये वापस आलेला आहे, कारण कॅथरीनाची पण पूर्ण फॅमिली आता मेलेली आहे आणि कॅथरीनाचं या जगामध्ये कोणी नाही आणि जॉर्जचं पण ह्या जगामध्ये कोणी नाही. त्याच्यामुळे ते दोघं एकमेकांसाठी आता सहारा बनतात आणि नेहमी एकमेकांसोबत राहतात. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला माहित आहे की खूप टाइम झाला मी मूवी एक्सप्लेन आणलेलं नाही, पण आता मी परत कंटिन्यू करणार आहे. आणि तुमची एखादी आवडती मूवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.